राक्षस कोसळले. आई वडील तर गेली, निदान आता तरी आम्हाला शुद्ध करून द्या म्हणून या चौघांनी धर्मसभेला विनंती केली. धर्मसभेनं यांना वाट दाखवली पैठणची. रानावनातून पायी प्रवास करत ही भावंड पैठणच्या धर्मसभेसमोर येऊन उभी राहिली. पुन्हा तेच प्रश्न, पुन्हा तीच काठाकूट आणि पुन्हा तोच नकार. परंतु इथे मात्र एक आश्चर्य, एक अलौकिक घटना घडली. परमेश्वर सगळ्या विश्वात ठरला आहे. सर्वांची आत्मा एकच आहे. हा भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला माणूस तरी आपल्याला मान्य आहे ना. मग आम्हाला शुद्ध करून घेणं आपल्यासारख्या धर्मगुरूंना का अवघड वाटावं. वा, मोठा शहाणा आहे. वेदांताचा शब्दचा अर्थ घेतला तर जगातले सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागतात. 7 इंची कुत्र माझं कारण थोडं सगळ्यात एकच आत्मा आहे म्हणून सगळीच माणसं आहेत. आता बघतो उद्या सर्वाभूती आत्मा एक आहे. सर्वाभूती आत्मा एक आहे. बघ बाहेर तो रेडा चाललाय. आणि रेडाला त्याचं नाव देखील ज्ञानात आहे. तर त्याचा तुझा आत्मा एकच का? होय, एकच आत्मा सर्व रूपाने नटला आहे. त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. अच्छा, मग थोड बघू त्याला तुझ्याकडची वाचा. अरे रेडायचं थोड बघू त्याला वाचा. ओम सहस्र शीरेखा पुरुखा. हा तोंड बंद करा बोला. वेद म्हणण्याचा तुला मुळीच अधिकार आहे का? आमची तुला आज्ञा आहे. वेदाचा एक अक्षर उच्चार होतो. परमेश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार सगळ्या जीवांना आहे. ओम सहस्र शीरेखा पुरुखा सहस्राक्षात् सहस्रपात्. आगनिमीळे पुरोहितां यज्ञस्य देवमृत्युजम् होतारं रत्नधातमम् अग्ने पूर्वेभिर्षिभिरीर्तियोतनैरुता तदेवाम् एह वक्षति अग्निना. होतारं रत्नधातमम् अग्ने पूर्वेभिर्षिभिरीर्तियोतनैरुता तदेवाम् एह वक्षति अग्निना. इमश्नवत्प्रोषमेव दिवे दिवे यशसं वीरवत्तमम्. देखिले ऐकले नव्हतं कोणी, देखिले ऐकले नव्हतं कोणी, सत्य पाहिले नयनी. अपराध घडला, अपराध घडला. आमच्या समाजाचा अपराध घडला. आम्ही आपल्याला ओळखू शकलो नाही.